नमस्कार मित्रांनो. आता आपला पुढचा व्हिडिओ येत आहे फ्युचर आणि ऑप्शन. आपण जे फ्युचर आणि ऑप्शन सुरू करणार आहोत त्याच्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. काल आणि आज प्रत्येक दिवशी 2-2 व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न केला. हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्यांना फ्युचर नंतर ऑप्शन करायचे पण ते आता इक्विटीमध्येच आहे, त्यांना फ्युचर ऑप्शन काय कळत नाही, हा खास त्या लोकांसाठी व्हिडिओ आहे. स्टॉक मार्केटमध्ये जेव्हाही तुम्ही कोणतीही पोझिशन बनवता त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं की एखादी गोष्टी खरेदी करावी लागते. त्याचे पैसे देतो, ते शेअर आपल्याकडे येतात, पैसे ज्यांनी सेल केलं त्याच्याकडे जातात आणि ती वस्तू खरेदी केल्यानंतर काही दिवसांनी आपल्या असं लक्षात येतं की आपण खरेदी केलेली वस्तूची प्राईस पडायला सुरुवात झाली. तर अशा वेळेस आपण काय करू शकतो? तर अशा वेळेस 2-3 प्रकार होतात. एकतर आपल्याला ती पोझिशनमधनं एक्झिट घ्यावी लागते. समजा मला त्याचं मी चार्टवर दाखवतो तुम्हाला. हो का? मोठा करू चार्ट. आपल्याला एक स्टॉक दिसतोय TCS. ह्या स्टॉकमध्ये खूप कन्सॉलिडेशन झाल्यानंतर हा 20 मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर ब्रेकआउट आला आणि मला वाटलं आता मार्केटचा जो डाऊन ट्रेंड आहे तो संपलेला आहे आणि या ठिकाणी मी TCS मध्ये क्वांटिटी बनवली. मार्केट इथं आलं, रेजिस्टन्स घेऊन खाली आलं, तर मला काय वाटलं की बुवा ठीक आहे, मार्केट फर्स्ट टाईमला इथं रेजिस्टन्स घेते, काय हरकत नाही, मार्केट वर जाईल. मार्केट खाली येऊन परत वर गेलं, पण इथं दुसरी कॅन्डल बनली आणि माझ्या लक्षात आलं की मार्केट आता काय वर जाणार नाही, मार्केट खाली जाईल. आता मी काय करावं? मग या ठिकाणी मला प्रॉफिट दिसत होता ₹10,000 आणि इथं राहिला प्रॉफिट माझा ₹2,000 आणि मी मार्केटमध्ये इथं बाईंग केलेले. याच्यावरच आहे. अजून मी प्रॉफिटमध्ये 2,000 पण 10,000चं 2,000 आलं. आता मी 2,000 प्रॉफिट बुक करावं का या स्टॉकला सोडावं? मला पूर्ण खात्री आहे हा टिकत नाही आता. कन्सॉलिडेशन केल्यानंतर वर गेला आणि वर गेल्यानंतर ब्रेकआउट दिला आणि ब्रेकआउटचा डबल ब्रेकआउट दिला तरी हा मार्केट टिकत नाही. आणि मार्केटमध्ये सध्या वातावरण AI-मुळे IT-च्या विरुद्धच आहे, म्हणून मला असं वाटलं की हे स्टॉक खाली पडेल. अशा वेळेस मला त्या स्टॉकमध्ये इक्विटीत जर असेल तर एकच गोष्ट करावी लागेल, तो स्टॉक विकावा लागेल. पण मला जर तो विकायचा नसेल आणि तरीही मला त्याला हेज करायचे, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता? त्यावेळेस मार्केटमध्ये फ्युचर ऑप्शन हे कॉन्ट्रॅक्ट उदयाला आलं. लक्षात घ्या. फ्युचर ऑप्शनमध्ये 2 कॉन्ट्रॅक्ट असतात. एक बायर असतो, एक सेलर असतो. मग मला असं वाटतं मार्केट खाली पडेल, तर मी या ठिकाणी त्याचा एक फ्युचर म्हणजे ह्या महिन्याचा बाय करून ठेवेल. आणि मग मार्केट इथून इथपर्यंत पडत आलं आणि इथून इथपर्यंत पडल्यानंतर माझं असं लक्षात आलं की काय हरकत नाही, इथं माझा जो 2,000चा प्रॉफिट मला दिसत होता, आता इथं मी ₹50,000 लॉसमध्ये आहे इक्विटीमध्ये. पण फ्युचरने मला ₹50,000 प्रॉफिट दिलाय. मी सेल मारला होता. आता मी याला इथं कव्हर करून घेईल. आता माझा लॉस किती? तर आता सध्या मी नो लॉस नो प्रॉफिटमध्ये. पण लक्षात घ्या तसं नाहीये. फ्युचर कोणीही घेऊ शकत नाही. कारण स्टॉक किती घ्यायचा, 1 घ्यायचा, 2 घ्यायचा, 3 घ्यायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. पण फ्युचर ऑप्शन नेहमी लॉटमध्ये खरेदी करावं लागतं. आणि त्याची लॉट साईज काय आहे मी तुम्हाला दाखवतोय बघा. फ्युचर ऑप्शनचा मी चार्ट लावला. TCSचा फ्युचर ऑप्शन आणि त्याची लॉट साईज समजा आपल्याला सेल करायची तर कितीचे 225 आणि बाय करायचं असेल तर किती आहे ते पण 225. खाली प्राइस किती दिसते ₹95,000 आणि सेल करायला किती दिसते ₹94,000. साधारणतः 95,000च्याच आसपास आहे. म्हणजे तुम्हाला बाय करायचं असेल आणि सेल करायचं असेल तर त्याचं एक प्रीमियम आहे आणि 225चा लॉट आहे.
मग अशा वेळेस तुमच्या कमीत कमी टी सी एचचे किती शेअर पाहिजे? तर कमीत कमी पाहिजे 225. आता 225 शेअर जर आपण केले बाय, तर किती? 5,73,000 रुपये लागतात. 5,73,000 रुपये तुम्हाला लागतात. 250 केलं का? 25 आहे नाही का? 225चं करू आपण. 225 5,16,000 रुपये. साधारणतः एवढे शेअर तुमच्याकडे असतील तर तुम्ही एक फ्युचर सेल करून त्याला नो लॉस नो प्रॉफिटमध्ये कव्हर करू शकता, ठेवू शकता कितीही दिवस. तुमचा काही लॉस होणार नाही. जेव्हा तुम्हाला काटेल त्याच्यानंतर समजा तुम्हाला वाटलं खाली गेलं, आता मार्केट खाली पडणार नाही, वर जाईल, त्यावेळेस तुमचं फ्युचर कव्हर करायचं. तुम्ही अगोदर सेल केल्यानंतर तुम्हाला बाय करावं लागेल. बरोबर का नाही? मग त्यावेळेस तुम्ही एक्झिट करायचं. लक्षात घ्या, याच्यात अजून एक थिअरी आहे की तुम्ही एवढे शेअर घ्या आणि त्या शेअरला प्लेज करा आणि त्या प्लेजवर 5,16,000 व कमीत कमी 4,80,000 तुम्हाला लेव्हरेज मिळेल आणि त्या लेव्हरेजवर तुम्ही हे करा. त्याच्यासाठी वेगळे पैसे लावायची गरज नाही. प्लेज तुम्हाला मिळूच शकतं. हे शेअर प्लेज करायचे. अशा वेळेस पैसे पण मिळतात, शेअर पण हातात राहतो आणि जो लॉस होतोय तो पण कमी होतो तुमचा. मग या ठिकाणी आल्यावर तुम्ही ते कव्हर करू शकता. मग तुम्ही सेल मारलेला आहे, सेल घेतलेला आहे. आता तुमच्या लक्षात आलं ही कॅन्डल मस्त आली. ही कॅन्डल इथं 20 मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर निघाली. मग आता या ठिकाणी मार्केट परत सस्टेन करल. पहिल्यांदा निघालं होतं तर या ठिकाणी सस्टेन नाही केलं, इथं खाली आलं. या ठिकाणी एकदा वर झालं आणि दुसऱ्या दिवशी खाली आलं, म्हणजे इथं पण रिजेक्शन झालं. पण आता एवढं रिजेक्शन आणि इथं कन्सॉलिडेशन झाल्यानंतर एकदा ब्रेकआउट दिलाय, म्हणजे हे सस्टेन करू शकतं. मग अशा वेळेस तुमची पोझिशन तुम्ही एक्झिट करा फ्युचर सेलची आणि मग इथून तुम्ही वर जाऊ शकता. फ्युचरचा डेल्टा हा 1 रुपया आहे आणि स्टॉकचा डेल्टा पण 1 रुपया आहे. त्यामुळं 1 रुपया जर मुवमेंट झाली तिकडं स्टॉकमध्ये तर 1 रुपया मुवमेंट फ्युचरमध्ये होते. आणि फ्युचरमध्ये 2च कॉन्ट्रॅक्ट, एक तर बाय आणि एक सेल. आणि हे हेजिंग कॉन्ट्रॅक्ट आहेत, लक्षात घ्या. परंतु माझ्याकडे एवढे पण पैसे नाही आहेत, आता काय करायचं? आता एवढे पण पैसे नाही आणि तरीही मला हेज करायचं आहे. तर त्याच्यासाठी आलं ऑप्शन. पण ऑप्शनमध्ये पण कॉन्ट्रॅक्ट आहेत का? तुम्हाला तेवढे क्वांटिटी घ्यावी लागते. आता ऑप्शनची कॉन्ट्रॅक्ट साईज तुम्हाला दाखवतो. आता समजा मी ऑप्शन आहे, हा काय ऑप्शन आहे? कॉल आहे आणि हा ऑप्शन एक पुट आहे. आता कॉलच्या ऑप्शनची प्राईस काय तुम्हाला सांगतो. त्याचे कॉन्ट्रॅक्ट पण 225 आहे. ऑप्शनची प्राईस किती आहे? बाय कॉन्ट्रॅक्टची प्राईस 1,72,000 रुपये, 32,000 रुपये. बाय पुट बाय केलं आणि पुट सेल केल्यावर किती येते? 93,000 रुपये. पुट सेल का करतो? मार्केटवर जाईल म्हणून. मग आता माझ्या लक्षात आलं काय हरकत नाही, मी इथं पुट सेल करतो. याच्यात पण प्रॉफिट होईल, याच्यात पण प्रॉफिट होईल. पण मार्केट खाली यायचं असेल तर त्यावेळेस माझ्याकडे 2 कॉन्ट्रॅक्ट अवेलेबल, पुट सेल करू शकतो तुम्ही. आणि पुट सेल नाही करायचा तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट कॉल सेल करावं लागेल. त्याची पण प्राईस 93,000 रुपये. बाय करायचे असेल तर मात्र थोडी जास्त क्वांटिटी लागेल. बायसाठी कमी आहे 3,300. तुम्ही म्हणाल 3,000 आणि त्याला एवढं कसं काय? तर ते त्याच्यावर अवलंबून नसेल, ते कॉन्ट्रॅक्टचे प्रीमियम किती आहे त्याच्यावर अवलंबून असतं. इथं प्रीमियम जर जास्त असेल तर ते प्रीमियम हाय असतं. आता इथून पुढे आपल्याला दुसऱ्या ऑप्शनची सुरुवात होते आणि ती म्हणजे फ्युचरमध्ये 2 कॉन्ट्रॅक्ट असतात, बाय आणि सेल. मात्र ऑप्शनमध्ये 4 कॉन्ट्रॅक्ट बनू शकतात. त्याच्यात वर जाण्यासाठीचे कॉल बाय करता आणि खाली जाण्यासाठी पुट बाय करता. पण तुम्ही कॉल बाय करा आणि पुट बाय करा, सेल तर कोणतरी करल. मग जो कॉल बायर असतो त्याला कोणतरी सेल केलेला असतो. म्हणजे एक सेलर पण असतो आणि एक बायर पण असतो. फ्युचरमध्ये एक सेलर बायर असतो, इक्विटीमध्ये सेलर बायर असतो. मग कॉल जर तुम्ही बाय करणारे तर कॉल सेल करणारा कोणतरी असो. तसं पुट बाय करणार असेल तर पुट सेल करणारा पण कोणतरी असतो. आणि इथून पुढे आपल्या ऑप्शनची मेन ट्रिक चालू होते की तुम्ही कोणकोणचे ऑप्शन एका याच्यावर राईट करू शकता. त्यासाठी मी तुम्हाला आता पुढचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. तर आपण पुढच्या स्लाईडवर जाण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल
ओके. काय आहे? तुम्ही असे कोणकोणचे कॉन्ट्रॅक्ट आहेत का जे राईट करू शकता किंवा जे मार्केटमध्ये बनवू शकता? लक्षात घ्या, स्टॉक मार्केटमध्ये प्राईज तुम्ही एकतर बाय करा नाही तर सेल करा. प्राईज म्हणजे काय? इक्विटी. बाय करा नाही तर सेल करा. त्याच्यानंतर काय येते? इक्विटी बाय कॅशमध्ये बाय करू शकता. याच्यात दुसरं कॉन्ट्रॅक्ट येतं फ्युचरमध्ये, एकतर तुम्ही बाय करू शकता किंवा शॉर्ट करू शकता. लाँग म्हणजे बाय, शॉर्ट म्हणजे सेल. आणि तिसरं ऑप्शन येतं कॉल म्हणजे बाय. कॉलमध्ये दोन येतात. वर जाण्यासाठी कॉल बाय करायचा, खाली जाण्यासाठी कॉल सेल करायचा. वर खाली जाण्यासाठी पुट बाय करायचा आणि वर जाण्यासाठी पुट सेल करायचा. म्हणून अशा एकूण 1, 2, 3, 4, 5, 6 कॉन्ट्रॅक्ट येतात. मग तुम्ही म्हणाल हे कॉन्ट्रॅक्ट कशाला येतात? काय गरज आहे कॉन्ट्रॅक्टची? तर त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, हे असे का बनवले जातात. तर इक्विटीमध्ये तुम्ही एखादा स्टॉक बाय केले, पण जेव्हा तुम्ही ते सेल कराल तेव्हा तुमची पोझिशन एक्झिट होऊन जाईल. पण मला एक्झिट तर करायची नाही, पण सेल केलं तर एक्झिट होईल. आणि ती एक्झिट करायची नाही म्हणून तुम्हाला फ्युचर ऑप्शन सेल करायची संधी दिली, की तुम्ही हे पोझिशन ठेवा, पण त्याचा लॉस होऊ नये म्हणून फ्युचर सेल करा. आणि फ्युचरपेक्षा जर कमी सेल करायचं असेल तर मग तुम्ही पुट बाय करा. आणि तुम्हाला वाटत असेल मार्केट वर नाही जाणार, खाली नाही जाणार, इथंच राहू शकतं बरेच दिवस, मग त्यावेळेस तुम्ही पुट सेल करा, मार्केट इथंच राहील. नाही तर कॉल सेल करा, की मार्केट वर पण जाणार नाही आणि गेलं तर एकदम हळूहळू जाईल, खाली जाऊ शकतं. म्हणजे पुट सेलची दोन कंडिशन असतात. एक तर वर गेलं तर हळूहळू जाईल, ते डिकेमुळे तुमचा प्रॉफिट होईल. जागेवर राहिलं तरी डिकेमुळे प्रॉफिट होईल, खाली गेलं तर जास्त डिके होईल, मग तुमचा अजून प्रॉफिट होईल. तो पण प्रॉफिट किती होईल? जेवढं तुम्ही प्रीमियम घेतलं तेवढंच, त्याच्यापेक्षा जास्त नाही. जर तुम्ही कॉल बाय केला तर मार्केट वेगात वर जाणार आहे तेव्हाच कॉल बाय केला जाऊ शकतो, किंवा पुट बाय केला तर मार्केट वेगात खाली पडणार आहे तेव्हाच पुट बाय केला खाली जाऊ शकतो. आणि जर तुम्हाला असतं आहे की मार्केट हळूहळू वर जाईल, खाली गेलं तरी जास्त खाली जाणार नाही, हळूहळू खाली जाईल, त्यावेळेस तुम्ही पुट सेल करू शकता. हळूहळू खाली गेलं तरी, जागेवर थांबलं तरी आणि वर गेलं तरी, अशा तिन्हीही कंडिशनमध्ये तुम्हाला पुट सेलमध्ये प्रॉफिट होतो. पण त्याच्या काही कंडिशन असतात. आता त्या कंडिशन कशा असतात, त्या कशा प्रकारे आपण पाहिले पाहिजे, तर हे आपण पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला स्लाईडमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, कोणकोणची पोझिशन तुम्ही मार्केटमध्ये बनवू शकता. ओके, ही पोझिशन कोणकोणत्या पोझिशन मार्केटमध्ये तुम्ही बनवू शकता. लक्षात घ्या, हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा. ह्या स्लाईड मी तुम्हाला देणार आहे, त्याच्यामुळं त्याची काळजी करायची नाही. काही गोष्टी तुम्हाला नाही समजल्या, मला परत विचारा, आपण इथं शिकवण्यासाठीच आहे. इक्विटीमध्ये कॅश जर तुम्ही पोझिशन बनवली तर तुम्ही बाय पोझिशन बनवू शकता, सेल बनवू शकता, पण बुलिश पोझिशन तुम्ही होल्ड करू शकता. ते जर बाय पोझिशन तुम्ही बेरिश बनवता का? नाही, तुम्ही बुलिशच बनवता. मग ती तुम्ही ओव्हरनाईट घेऊन जाऊ शकता. तुम्ही पूर्ण पैसे दिलेत, काय प्रॉब्लेम आहे? फक्त ती इंट्राडेमध्ये नाही पाहिजे, ओव्हरनाईट पाहिजे. लाँग टर्ममध्ये जर बाय केलं तर ती ओव्हरनाईट घेऊन जाऊ शकता. सेल तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये करता येऊ शकतं, पण लाँग टर्ममध्ये सेलिंग करता येत नाही. तुमची इक्विटी एक्झिट होते. म्हणजे बुलिश ट्रेड, शॉर्ट सेल म्हणजे बुलिश नसतो आणि तो एक प्रकारे बेरिश राहतो, पण तो ओव्हरनाईट घेऊन जाता येत नाही. आता सध्या वेगळं एक ऑप्शन आलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला 2 दिवस ओव्हरनाईट घेऊन जाऊ शकता, पण तो वेगळ्या प्रकारे ट्रेड करायची. तो अजून पूर्ण नाही झालेला, तो आलेला आहे सध्या मार्केटमध्ये. पण त्याच्यावर तुम्ही चर्चाच करू नका, तुमच्या डोक्याच्या बाहेर जाईल. मग तुम्हाला फ्युचर बाय करायचा असेल तर फ्युचर तुम्ही ओव्हरनाईट घेऊन जाऊ शकता. पण फ्युचर हा बुलिश ट्रेड आहे, बेरिश आहे का नाही? हा फक्त बुलिश पॅटर्नमध्ये बनवला जातो. ओव्हरनाईट तुम्ही घेऊन जाऊ शकता. पुट सेल केला तर हा बेरिश ट्रेड आहे, त्यामुळं हा बुलिश नाही, हा बेरिश साईडचा ट्रेड आहे. बेरिश असतानाच तुम्ही करायचं आणि हा तुम्ही ओव्हरनाईट घेऊन जाऊ शकता. ओव्हरनाईट घेऊन जावा म्हणून हा ट्रेड बनवलेला आहे, लक्षात घ्या. नंतर ऑप्शनमध्ये काय येतं? कॉल आणि पुट. कॉल म्हणजे वर जाण्यासाठी, पुट म्हणजे खाली जाण्यासाठी. हे तर खाली विनाकारण एक आले स्लाईड, काय हरकत नाही, ते वरचंच पाहू. कॉल बाय ओव्हर बुलिश पोझिशन, बेरिश नाही आहे आणि तुम्ही ओव्हरनाईट घेऊन जाऊ शकता. पुट बाय
बुलिश पोझिशन नाही आहे, ती बेरिश पोझिशन आहे, तुम्ही ओव्हरनाईट घेऊ शकता. पुट सेल ही बुलिश पोझिशन आहे, ओव्हरनाईट आपलं ही बेरिश पोझिशन नाही, साईडवेजला चालू शकते, ही तुम्ही ओव्हरनाईट घेऊन जाऊ शकता. आणि पुट बाय सेल नंतर पुट बाय हे पोझिशन तुम्ही इथं वापरू शकता, पण इथं तुम्ही साईडवेजसाठी वापरू शकता. म्हणजे बुलिश पोझिशन नाही, ती बेरिश आहे आणि ही बेरिशमध्ये चालते आणि ओव्हरनाईट घेऊन जाऊ शकता. या सगळ्या पोझिशन तुम्ही ओव्हरनाईट घेऊन जाऊ शकता, फक्त इक्विटी सेलची पोझिशन घेऊन जाऊ शकत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी ऑप्शन आलेले आहेत. तर पुटचे 2 कॉन्ट्रॅक्ट असतात, आपलं फ्युचरचे 2 कॉन्ट्रॅक्ट असतात. इक्विटीमध्ये 2, बाय सेल. वर जाण्यासाठी तुम्ही बाय कराल, खाली जाण्यासाठी सेल कराल. सेल केलं होतं ओव्हरनाईट ठेवता येणार नाही, म्हणून त्याच्यासाठी फ्युचर सेल आला. फ्युचरमध्ये 2 कॉन्ट्रॅक्ट, एक बुलिश एक बेरिश. ऑप्शनमध्ये 4 कॉन्ट्रॅक्ट, कॉल आणि पुट. कॉलमध्ये 2 कॉन्ट्रॅक्ट, वर जाण्यासाठी बुलिश, खाली जाण्यासाठी बेरिश. पुटमध्ये 2 कॉन्ट्रॅक्ट, वर जाण्यासाठी पुट सेल आणि खाली जाण्यासाठी पुट बाय. असे एकूण तुम्ही पोझिशन बनवू शकता मार्केटमध्ये. आणि हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की बुलिश मार्केटमध्ये कोणची पोझिशन बनवली जाते, बेरिश मार्केटमध्ये कोणची पोझिशन बनवली जाते, त्याची कारणं काही आहेत आणि त्याच्यानंतर त्याचे प्रीमियम वगैरे कसे बनतात ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. पण तुम्हाला कमीत कमी हे कळलं पाहिजे. पण मग बनवताना कशी बनवायची, काय बनवायचं, ते कशा प्रकारे बनवले जातात, तर त्याचा हा चार्ट आहे. तुम्ही हा रीड करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या चार्टची सविस्तर चर्चा करू. आत्ता जर मी जास्त सांगायला गेलं तर तुमच्या डोक्याच्या वरून जाईल आणि मग काय ते तुम्हाला कळणार नाही, त्याला काय अर्थ नाही. कोणतीही गोष्ट हळूहळू शिकायची. हे व्हिडिओ डबल पहा, टेबल पहा आणि हे स्पॉट प्राईस काय आहे, ॲट द मनी काय, इन द मनी काय, हे कोणत्या याच्यात वापरले जातात हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रीमियम कसं बनतं, स्टॉकचं प्रीमियम कसं बनतं, फ्युचरचं प्रीमियम एवढंच का, स्टॉकचं प्रीमियम एवढंच का, ऑप्शनचं किती आणि बायरचं किती, ऑप्शनमध्ये बायचं किती, सेलचं किती, याची प्राईस काय, ती कशी बनते, एकमेकांना ते कसं ओव्हरलॅप करतात आणि हे बनण्याच्या मागं कोणकोणचे घटक कारणीभूत असतात हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण इथं संपवत आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेलाच आहे, तो तुम्हाला कदाचित आवडला असेल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या. हे बघा, इथं मार्केट खाली आल्यानंतर एकदा इथं वर जाण्याचा प्रयत्न करेल, डबल टॉप बनेल, म्हणून मी हा स्टॉप लॉस लावला होता. इथपर्यंत येईल तर तिथपर्यंत नाही आलं, पण ते येईल आणि म्हणून तुम्हाला म्हणलं इथं मी कॉल बाईज करणार नाही. त्याचं कारणच ते होतं की हे प्रीमियम एकदा कॉलनी याने कॅप्चर केले ते सोडणार नाही. त्याला 3 दिवस लागलं मार्केट खाली आणायला कॉल सेलसाठी, तर तो सोडल कसं काय आता. आणि पुटवाल्यांचं डिके होत नव्हतं अगोदर, आता पुटवाल्याचं प्रीमियम वाढलेले, आता ते इथूनच खाली येण्याचा प्रयत्न करेल. आता वर जाणार नाही, ह्या टॉपपासून खाली येईल, इथपर्यंत येऊन टच करेल. हे वर याच्यासाठी जातं की ते खाली आलं तर त्याला एकदम सेल करता येणार नाही, त्याला प्रीमियम डिके करायचे. म्हणून जसं वर जाईल तर हा VWAP वर जाईल आणि VWAPचं त्याचं टार्गेट राहतं. ओके, म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की मार्केट आता साईडवेज राहील. आता इथं खाली वर दिसते, पण प्रत्यक्षात कसं दिसेल तुम्हाला सांगतोय बघा. बँक निफ्टीमध्ये काय काय पॅटर्न बनलेला आहे, कसा पॅटर्न आहे, कोणत्या प्रकारचा आहे, का तुम्हाला इथं दाखवण्यात. आता काय आहे बँक निफ्टी, कुठं खाली जाऊ राहिली, साईडवेजच आहे की इथून थोडी थोडी खाली आली, वर आले, खाली आले. आता इथं संपलेलं आहे, इथं जो मेन झटका द्यायचा त्याने दिलेलं आहे. आता इथपर्यंत येईल ते वर, VWAPपर्यंत वर येत असतं. नेहमी मार्केट कधीही खाली गेलं तर वेटेड ॲव्हरेज प्राईसपर्यंत ते वर येण्याची शक्यता जास्त असते, इथपर्यंत. आणि हे हळूहळू जर वेळ लावला तर हे VWAP इथपर्यंत येईल. अलग लक्षात. वेटेड ॲव्हरेज प्राईस म्हणजे वेटेड ॲव्हरेज प्राईसच्या जर खाली असेल तर त्याने दिवसभरात जेवढ्या क्वांटिटी सेल केल्या त्याचा ॲव्हरेजिंग काय आला त्याला वेटेड ॲव्हरेज म्हणतात. हे खूप महत्त्वाचं आहे, हे मी तुम्हाला पुढे शिकवेल. आत्ता मी तुम्हाला जास्त बोर करत नाही. हा फ्युचर ऑप्शनचा मेन स्ट्रक्चर आहे. मी जे तुम्हाला आता सांगितलं ते, त्याच्यावर तुम्ही अजून व्हिडिओ पहा. फ्युचर ऑप्शनची जी पुढची टर्म आहे ती मी तुम्हाला उद्या सांगेल. आज हे 2 व्हिडिओ टाकले. हे मोठाले व्हिडिओ आहेत काही, पण अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ आहेत. हे तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, डबल ऐकलं पाहिजे आणि हे तुम्ही पाठच केलं पाहिजे. हे काय पाठ करायची गरज नाही आहे, पण जोपर्यंत तुमच्या लक्षातच येत नाही तोपर्यंत हे अवघड होऊन बसतं. ओके, थँक्यू, टेक केअर, बाय बाय. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.